परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास। म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे। सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार। हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते। राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान। राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा। नगरच्या बोलेगाव परिसरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये जीवनधारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल लगड यांच्या पाठपुराव्यामुळे आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसोबा मंदिर परिसरातील पेव्हिंग ब्लॉक कामाचा लोकार्पण सोहळा 8 नोव्हेंबरला उत्साहात पार पडला। स्थानिक महिलांच्या हस्ते नारळ फोडून या कामाचा शुभारंभ झाला। यावेळी बोलताना अमोल लगड यांनी स्पष्ट केलंय की माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 8 मध्ये विविध विकासात्मक कामं करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। प्रभागातील नागरिकांसाठी रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज लाईन आणि कचरा गाडी यासारखे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी ते तत्पर असून येणाऱ्या काळामध्ये अनेक मोठी कामं मार्गी लावणार असल्याचा विश्वास लगड यांनी व्यक्त केलाय। प्रभाग क्रमांक 8 मधील म्हसोबा देवस्थान मनोल्यानगर येथे माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने व माझ्या पाठपुराव्यामुळे म्हसोबा चौक येथे ओपन प्लेस सुशोभीकरणाचे व ब्लॉक टाकण्याचे काम आज लोकार्पण सोहळा हा परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आला। अशाच पद्धतीने डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे प्रभाग क्रमांक 8 मध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात निधी हा विकास कामाचा टाकलेला आहे। याचेही लवकरच लोकार्पण सोहळा व भूमिपूजन काम आम्ही मार्गी लावू व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून आम्ही यापुढेही परिसराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहू। गेल्या वर्षी खासदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर माननीय सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे गणेश चौक ते केशव कॉर्नर, गणेश चौक ते आंबेडकर चौक ते गांधीनगर ह्या रस्त्याचं काम अतिशय जोरदार पद्धतीने फास्ट मार्गी लावण्यात आलेला आहे। तसेच आंबेडकर चौक येथे एक सीसीटीव्ही कॅमेरा हाही आपल्याला दादांच्या माध्यमातून असे अनेक कामं भविष्यातही आम्ही दादांच्या माध्यमातून मार्गी लावू व तसेच या परिसरात अनेक महिलांना व नागरिकांना व प्रौढ व्यक्तींना माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून या जे अपंगाचे सामान आहे, समजा वॉकर असेल, काठी असेल, चष्मा असेल, असे संसाधनही मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेले आहेत। तसेच अनेक छोटे मोठे महिला बचत गटांच्या माध्यमातून त्यांची वेगवेगळी कामं मार्गी लावलेली आहेत। अशा अनेक कामं ही डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लावली। यापुढेही आम्ही हे काम मार्गी लावत राहू व अशी संधी जर भेटली तर संधीच्या रूपाने आम्ही तिथं सोनं करू। यावेळी बाळासाहेब क्षीरसागर, अल्लाबक्ष पठाण, संतोष दादा मानकर, सचिन दादा तांबे, रमाकांत भोंदे, कैलास राऊत, मोहन खडामकर, गोवर्धन म्हस्के, छबुराव मोरे, सुरेश पवार, महेश कराड, अक्षय आजबे, संतोष उगले, संतोष ताकपेरे, राजेंद्र ससे, जहीरभाई मडके, अमोल काळे, पवन साळुंखे यांसह प्रभागातील महिला मोठ्या संख्येने हजर होत्या। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।